जय शिवराय. मी दिव्या. तर आज आपण चाललेलो आहे सी-एस-टीला. सी-एस-टीला जायच्या आधी आपण नाश्ता करायला उडपीमध्ये चाललोय. हे लोणावळा स्टेशनच्या जवळच सेंटर आहे. इथे खूप चांगलं नाश्ता भेटतो आणि इथे जो सांबार भेटतो ना, तो कोणत्याच हॉटेलमध्ये आपल्याला इतकं चांगलं सांबार नाही भेटत आहे. सो एकदा नक्की जा इथे जर गेले नसाल तर. स्टेशनला आलोय, तिकीट काढलंय आणि स्टेशनला बसलोय. ट्रेनची वाट बघतोय आणि एक इन्सिडेंट झाला आमच्यासोबत. पुढे ऐका. काय बोलले ते काका? ज्यांना ते पैसे दिले ते थँक्यू. थँक्यू बोलले. तुला आशीर्वाद दिला ना? हा, अजून काय बोलले? सो मच. हा, सो मच. थँक्यू सो मच. अजून तेवढंच. लगेच आले ना आपल्याकडे बोलायला. तर एक काका होते, ॲक्च्युली त्यांची बॅग रात्री कोणीतरी चोरी केली लोणावळा स्टेशनला. 35,000 बॅगमधले आणि 2 मोबाईल चोरीला गेले. आणि माझ्या साईडला जी ताई बसलेली ना, तिला ते सांगत होते की माझ्यासोबत हे सगळं झालं वगैरे, मला 30 रुपये हवेत, सो तुम्ही 30 रुपयाची मला मदत करू शकता का? तर त्या नाही म्हटल्या. मग मी अनन्याला म्हटलं की त्यांना 50 रुपये देऊन ये. मग अनन्याने त्यांना 50 रुपये दिले. म्हणजे कोणी कोणासोबत काय घटना घडेल काही सांगता नाही येते. आणि ॲक्च्युली ते बोलत होते मी कोणत्या हॉस्पिटलमध्ये व्हिजिटला चालले होते, सायन हॉस्पिटलला जॉब करतात असं म्हणत होते. म्हणजे पहिले मला थोडंसं हे वाटलं की काय माहिती खरं बोलतात की नाही बोलत आहे, पण नंतर असं वाटलं की 50 रुपयाने काय होणार आहे. सो त्यांना 50 रुपयाची गरज आहे तर त्यांना दिले पाहिजे. सो त्यांना अनन्याला द्यायला पाठवलं. असा होता तो एक इन्सिडंट. आम्ही ट्रेनमध्ये बसलो, AC ट्रेनमध्ये पहिल्यांदा अनन्याला बसवलेलं. सो ती खूप खुश झालेली. त्यानंतर ही लसी कोणाला आवडते कॉमेंटमध्ये सांगा, माझी एकदम फेवरेट लसी आहे. नंतर आम्ही दादर स्टेशनला एका दादांची वाट बघत होतो. खूप वेळ झाला आम्ही स्टेशनलाच थांबलेलो आणि त्यानंतर सगळं काम उरकून परत रिटर्नची जर्नी स्टार्ट झाली आपली. असली गर्दी असते ना ह्या ट्रेनमध्ये, खतरनाक लेवलची. कारण का सेंट्रल लाईनला आणि कर्जत साईडची गर्दी म्हणजे तुफान. जे रोजचं ट्रॅव्हल करताना त्यांना चांगलंच माहिती आहे. तर असा होता पूर्ण दिवस आपला, पूर्ण हेडेक होता. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय. बाय बाय.